पुण्यातील ससून लाचखोरी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। जयंत चौधरींच्या घरातनं 39 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, तर सुरेश बनवलेंच्या घरातनं 1,35,00,000 जप्त करण्यात आले। काल 1 लाखांची लाच घेताना दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरी छापे टाकण्यात आले, त्यात ही मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। रेवती, नेमकं काय घडलं? नक्कीच सौरभ, आपल्याला जसं माहिती आहे की काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच अँटी करप्शन ब्युरोने ससून रुग्णालयावरती छापेमारी करत 2 अधिकाऱ्यांना अटक केलेली होती आणि त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। खरं तर माहिती अशी देखील समोर येत आहे सौरभ की एक फर्निचर कंत्राटदाराचं काम होतं, त्या संदर्भातलं जेव्हा कामाचं बिल काढायचं होतं तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांनी खरं तर तिथे लाच मागितलेली होती। जवळपास 1 ते 2 लाख रुपयांची लाच त्यांनी तिथे मागितलेली होती आणि संबंधित व्यक्ती जो आहे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबद्दलची तक्रार नोंदवल्यानंतर ससून रुग्णालयात छापेमारी करताना या 2 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली होती। जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवरती आणि घरावरती छापेमारी केली तेव्हा असं समोर आलं की जे जयवंत चौधरी आहेत आणि सुरेश बनवले आहेत, जयवंत चौधरीकडे जवळपास 39 लाखाची मालमत्ता आढळून आली। त्यामध्ये सगळे त्यांचं राहतं घर देखील आहे, सोनं चांदी देखील आहे आणि इतर मालमत्ता आहे। त्यासोबतच जर सुरेश बनवलेचं आपण मालमत्ताची माहिती जर बघितली तर एकूण 1,35,95,000 इतक्या रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे आढळून आलेली आहे। त्यामध्ये 12 लाखाचं फक्त आणि फक्त सोनं आहे आणि बाकीची जी इतर मालमत्ता आहे त्याच्यावर ते देखील जप्त करण्यात आलेली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून। त्यासोबतच अशी माहिती देखील समोर येते सौरभ की एक कुठली तरी वैयक्तिक जागा आहे सुरेश बनवले यांची, जमीन आहे, त्याची देखील चौकशी ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या चालू आहे। आज दुपारी 2च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर देखील करण्यात आलेलं आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सौरभ की नक्की त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते आणि पुढील तपासात काय निष्पन्न होतं।